नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा दुःखांचं किंवा ताणतणावांचं मूळ नेमकं कशात दडलंय? बऱ्याचदा हे मूळ आपल्या वास्तवाकडे पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनात असतं. आपण जगाला जसं आहे तसं न पाहता आपल्या मनातल्या पूर्वग्रहांच्या चष्म्यातून पाहतो. याच गोष्टीवर उपाय म्हणून आजच्या या विशेष विश्लेषणात आपण सम्यक दृष्टी या अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या संकल्पनेचा सखोल अभ्यास करणार आहोत. सम्यक दृष्टी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वास्तवाचं अगदी स्पष्ट प्रतिबिंब दाखवणारा एक आरसाच आहे. चला तर मग थेट विषयाला हात घालूया आणि पाहूया हा प्राचीन विचार आज आपल्या जीवनात कशी स्पष्टता आणू शकतो. पुढच्या काही मिनिटात आपण या संकल्पनेचा एक रंजक प्रवास करणार आहोत. अगदी सम्यक दृष्टीच्या ओळखीपासून ते तिचे लौकिक आणि लोकोत्तर स्तर, कर्माचा नेमका सिद्धांत, चुकीच्या दृष्टीचे धोके आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या आधुनिक जगात आणि समाजात याचा कसा उपयोग होतो हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि शेवटी अष्टांगिक मार्गातील याचं महत्त्वही उलगडून सांगणार आहोत. तर सुरुवात करूया ती या प्रवासाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून. मुक्तीची किंवा खऱ्या स्पष्टतेची सुरुवात नेमकी कुठून होते? आता शब्दांचीच फोड करायची झाली तर एक खूपच रंजक गोष्ट समोर येते. सम्यक म्हणजे अगदी योग्य किंवा परिपूर्ण, आणि दृष्टी म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन. सोप्या भाषेत सांगायचं तर यथाभूत ज्ञान म्हणजे काय, तर कोणत्याही वस्तूला किंवा परिस्थितीला ती जशी आहे तशीच पाहणे. बघा, आपलं मानवी मान साधारणपणे राग, पूर्वग्रह आणि मोहाने ग्रासलेलं असतं, बरोबर? जसे एखाद्या धूळ साचलेल्या आरशात आपल्याला स्वतःचं स्पष्ट प्रतिबिंब दिसत नाही, अगदी तसंच या विकारांमुळे आपली पाहण्याची दृष्टी दूषित होते. सम्यक दृष्टी म्हणजे या सगळ्या विकारांची धूळ झटकून एकदम स्वच्छ आणि तटस्थपणे वास्तवाकडे पाहण्याची क्षमता. या संदर्भात एक खूप सुंदर विचार आहे. जसं पहाटेचा कोवळा प्रकाश हा दिवस उजाडण्याची आणि सूर्यागमनाची पहिली चाहूल देतो, अगदी तसंच योग्य दृष्टिकोन हा इतर सर्व नैतिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा पाया आहे. म्हणजे बघा, जर आपली दृष्टीच योग्य असेल तरच आपला पुढचा सगळा प्रवास योग्य दिशेने होऊ शकतो, नाही का? आता ही जी स्पष्टता आहे ती प्रामुख्याने वास्तवाच्या दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते. त्या पातळ्या नेमक्या कोणत्या ते समजून घेऊया. ह्या दोन स्तरांमधला फरक समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. एक आहे लौकिक सम्यक दृष्टी आणि दुसरी लोकोत्तर सम्यक दृष्टी. लौकिक दृष्टी म्हणजे काय, तर ती संसारातील नैतिक नियम, कर्माचा सिद्धांत, दान आणि कृतज्ञता यावर आधारित असते. ती आपल्याला या जगात एक चांगलं सदाचारी जीवन जगायला मदत करते, आपला रोजचा व्यवहार सुधारते. पण दुसरीकडे लोकोत्तर सम्यक दृष्टी ही प्रत्यक्ष अनुभवावर आणि प्रज्ञेवर आधारित आहे. ती चार आर्यसत्ये आणि जगाची अनित्यता म्हणजे सगळं काही बदलणारं आहे हे प्रत्यक्ष अनुभवण्यावर भर देते. जिचा मुख्य उद्देश संपूर्ण दुःखमुक्ती आणि निर्वाण प्राप्त करणं हा आहे. थोडक्यात सांगायचं तर एक स्तर तुम्हाला जगात चांगलं जगायला शिकवतो आणि दुसरा स्तर तुम्हाला त्यातून अंतिम मुक्ती मिळवून देतो. आता आपण आणखी थोडं खोलात जाऊया आणि मानवी कृतीची नेमकी यंत्रणा कशी काम करते ते पाहूया. कर्म या शब्दाबद्दल आपल्याकडे अनेकदा एक मोठा गैरसमज असतो. आपल्याला वाटतं कर्म म्हणजे आधीच ठरलेलं नशीब किंवा नियती. पण तसं अजिबात नाहीये. खऱ्या अर्थाने विचार केला तर कर्म ही मानवाची चेतना किंवा हेतू आहे. आपण एखादी गोष्ट का करतोय, त्यामागचा आपला हेतू काय आहे, हेच त्या कर्माची गुणवत्ता ठरवतं. भगवान बुद्धांनी हेच सांगितले की चेतनेतूनच माणूस शरीर, वाचा आणि मनाने कर्म करत असतो. कर्माची ही पाळेमुळं किती सखोल आहेत हे समजून घेणं खूप रंजक आहे. विचार करा, जेव्हा एखादी कृती केवळ लोभ, द्वेष किंवा मोहाने प्रेरित असते तेव्हा ते अकुशल कर्म ठरतं आणि साहजिकच त्याचं फळ दुःख आणि अधोगती हेच असतं. याउलट जेव्हा तुमची एखादी कृती अलोभ म्हणजेच त्याग, मैत्री आणि प्रज्ञेतून निर्माण होते तेव्हा ते कुशल कर्म ठरतं, ज्यातून सुख आणि प्रगती मिळते. सम्यक दृष्टी आपल्याला नेमकं हेच मूळ ओळखायला शिकवते. आपण काय करतोय यापेक्षा आपण ते का करतोय हे पाहण्याची दृष्टी देते. आता एक अत्यंत महत्त्वाची साखळी पाहूया. याला प्रतित्य समुत्पाद म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एका कारणावरून दुसरा परिणाम कसा निर्माण होतो त्याची ही साखळी आहे. या 12 दुव्यांच्या साखळीतले सर्वात महत्त्वाचे दुवे असे आहेत. अविद्या म्हणजेच अज्ञानातून तृष्णा निर्माण होते, एखाद्या गोष्टीची हाव निर्माण होते. त्या तृष्णेतून उपादान म्हणजे त्या गोष्टीला घट्ट धरून ठेवण्याची, चिकटून राहण्याची वृत्ती बळावते.
यातूनच भव आणि शेवटी जन्म, वृद्धत्व आणि दुःखाचं चक्र अविरत फिरत राहतं. अज्ञानामुळेच हे दुःखाचं चक्र कसं सुरू राहतं हे यातून अगदी स्पष्ट होतं. पण समजा आपला दृष्टिकोनच चुकीचा असेल तर काय होईल? चला, चुकीच्या समजुतींच्या या जाळ्याचे धोके समजून घेऊया. मिथ्या दृष्टी किंवा चुकीचा दृष्टिकोन ही केवळ एखादी साधी चूक नसते, तर ती एक अत्यंत घातक स्थिती असू शकते. ती माणसाला एका वेगळ्याच अंधारात नेते. यामध्ये आपली नैतिक जबाबदारी झटकून टाकणे किंवा आपल्या अहंकाराला घट्ट पकडून ठेवणे यांचा समावेश होतो. याचा परिणाम काय होतो? तर यातूनच कौटुंबिक पातळीवर कृतज्ञता आणि सामाजिक पातळीवर स्वतःच्याच मतांना एकमेव सत्य मानण्याचा कट्टरतावाद जन्माला येतो. आणि हे किती विनाशकारी असू शकतं हे आपण आजूबाजूला पाहतोच. हे सगळं ऐकताना तुम्हाला कदाचित वाटेल की हे तर खूप प्राचीन तत्वज्ञान आहे. पण आजच्या आधुनिक जगात आणि समाजात याचा खरंच काही उपयोग आहे का? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हजारो वर्षांपूर्वीचे हे विचार आजच्या या धावपळीचा आणि ताणतणावाच्या युगात आपल्याला काही मार्गदर्शन करू शकतात का? आधुनिक चिंता दूर करू शकतात का? याचं उत्तर अत्यंत आश्चर्यकारक आणि तितकंच सकारात्मक आहे. होय, नक्कीच करू शकतात. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण प्राचीन काळात ज्याला अविद्या किंवा अज्ञान म्हटलं गेलं, त्यालाच आजचं आधुनिक मानसशास्त्र कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणजे विचारांमधल्या त्रुटी किंवा चुकीच्या धारणा म्हणतं. आजकाल कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे सीबीटीबद्दल आपण खूप ऐकतो. या थेरपीमध्ये या चुकीच्या धारणा दुरुस्त केल्या जातात. एक प्रकारे हे सम्यक दृष्टीचंच आधुनिक रूप आहे. विपश्यनेद्वारे स्वतःच्याच विचारांचं अगदी तटस्थपणे निरीक्षण करणं आणि परिस्थितीची अनित्यता स्वीकारून भावनिक लवचिकता वाढवणं हे आजचं मानसशास्त्रही एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणून वापरत आहे. आणि हे केवळ वैयक्तिक पातळीपुरतं मर्यादित नाहीये बरं का. सार्वजनिक प्रशासन आणि नेतृत्वातही सम्यक दृष्टी खूप मोठी भूमिका बजावते. विचार करा, प्रशासनात जेव्हा निर्णय प्रक्रिया अगदी वस्तुनिष्ठ आणि कोणत्याही पूर्वग्रहाविना असते, तेव्हा आपोआपच भ्रष्टाचार कमी होतो आणि पारदर्शकता येते. सत्ता म्हणजे लोकांवर नियंत्रण ठेवण्याचं नाही, तर समाजाचं दुःख कमी करण्याचं आणि लोककल्याणाचं एक नैतिक साधन आहे. ही समज म्हणजेच प्रशासनातील सम्यक दृष्टी होय. या संदर्भात डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी या प्राचीन तत्त्वज्ञानाची अत्यंत प्रभावी अशी सामाजिक मांडणी केली आहे. त्यांनी अज्ञानाला सामाजिक शोषणाचं मूळ मानलं. त्यांच्या स्पष्ट विश्लेषणानुसार जो धर्म किंवा जो विचार एका माणसाला जन्मावरून दुसऱ्या माणसापेक्षा हीन मानतो, ती खऱ्या अर्थाने मिथ्यादृष्टी आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा चुकीचाच आहे. माणसाची योग्यता ही त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या कर्मावरून आणि कृतीवरून ठरते. हे विश्लेषणात्मक सूत्र मानवी समानतेसाठी किती आवश्यक आहे हे यातून अतिशय प्रभावीपणे समोर येतं. तर या सगळ्या चर्चेतून आपण नेमके काय फायदे मिळवू शकतो आणि एका संतुलित जीवनाकडे कशी वाटचाल करू शकतो ते आता पाहूयात. सम्यक दृष्टी ही खऱ्या अर्थानं एका रथाच्या सारथ्याप्रमाणे काम करते. अष्टांगिक मार्गात इतरही अनेक अंगे आहेत, पण या सर्वांचा सुकाणू सम्यक दृष्टीच्या हातात असतं. कारण जर पाहण्याची दृष्टीच चुकीची असेल तर माणसाचे चांगले संकल्प आणि शिस्तबद्ध नैतिक आचरण देखील पूर्णपणे भरकटू शकतं. योग्य दृष्टी असेल तर आणि तरच कृती, विचार आणि तुमचं ध्येय योग्य मार्गावर राहतं. आणि जेव्हा आपण हा पूर्वग्रहरहित दृष्टिकोन आपल्या दैनंदिन जीवनात खऱ्या अर्थाने स्वीकारतो ना, तेव्हा होणारे बदल हे खरोखरच अवाक करणारे असतात. गोष्टी जशा आहेत तशाच स्वीकारल्यामुळे आपला विनाकारण होणारा मानसिक संघर्ष थांबतो आणि एक विलक्षण आंतरिक शांतता मिळते. इतर जीवांच्या दुःखाचं मूळ समजल्याने मनात आपोआप करुणा निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जगात काहीही शाश्वत नाही हे अनित्यतेचं सत्य एकदा का आपण स्वीकारलं की भविष्याबद्दलची आणि मृत्यूची भीती नाहीशी होऊन आपण एक भयरहित आयुष्य जगू शकतो. स्वतःचं अत्यंत सखोल आणि वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करणं शक्य होतं. शेवटी हे संपूर्ण विश्लेषण एका अत्यंत महत्त्वाच्या विचारावर येऊन थांबतं. सत्य पाहणं आणि ते स्वीकारणं हे नेहमीच सोपं नसतं. अनेकदा ते खूप कडू असू शकतं. पण वास्तवापासून दूर पळून जाण्यापेक्षा ते निर्भयपणे जसं आहे तसं स्वीकारण्यातच खरी मुक्ती आहे. मग प्रश्न हा उरतो की आपले डोळे पूर्णपणे उघडे ठेवून या वास्तवाला सामोरं जाण्याइतपत आपलं मन खरोखरच धाडसी आहे का? यावर नक्की विचार करा. हे होतं सम्यक दृष्टीचं सखोल विश्लेषण. वास्तवाकडे अशाच स्वच्छ आणि स्पष्ट नजरेने पाहण्याचा आपला